दरम्यान स्वतः हितेंद्र ठाकूर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते इथे आहेत। हितेंद्र ठाकूर सर, तुम्हाला काय माहिती मिळालेली होती? तुम्ही कधीपासून इथे आहात आणि काय सुरू आहे इथे? हितेंद्र ठाकूर सर, माझा आवाज येतोय? ठाकूर सर, आवाज येतोय माझा? हाँ, बोला बोला, नेमकं तुम्हाला काय माहिती मिळालेली होती आणि तुमचा आरोप काय आहे विनोद तावडेंवर? भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का 5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे कार्यकर्त्यांमध्ये वाटप आणि मीटिंग घेणार आहेत आणि त्या हिशोबाने मला अगोदर वाटलं का एवढा राष्ट्रीय नेता पैसे वाटप करणार नाही, पण इकडे आले एक नियम आहे 48 तास अगोदर दुसरे मतदारसंघ सोडायचे। एवढा साधा नियम राष्ट्रीय सरचिटणीसांना माहित नसावा का मुद्दामून ते वाडा आणि इकडे पैसे वाटप करायला आल्यात? हे धंदे कधी बंद करणार आहे लोक? ठाकूर सर, तुम्हाला जी ही माहिती मिळाल्यानंतर तुम्ही तिथे कधी गेलात आणि तुम्हाला काय दिसलं? मी तर आता आलो, कार्यकर्ते अगोदर पोहोचलेले। त्यांना काय दिसलं तिथे? मी आता आलो, कार्यकर्त्यांनी इकडे घेराव घातलाय आणि ते आता मला फोन करतात आणि विनंती करतात। 25 फोन आले मला। कोणाचे फोन? आता झाली चूक, सोडून विषय संपवा, विषय संपवा। कोणाचे फोन आले? विनोद तावडे। विनोद तावडे स्वतः त्यांनी फोन केला होता तुम्हाला? हो, माझा काय म्हणाले ते? तुम्ही माझे बुक चेक करा, तुम्ही माझा मोबाईल चेक करा। काय म्हणाले ते? नाही, चूक झाली, आता थोडा आमची मंडळी कारवाई करा। पण ठाकूर सर, एक स्पष्टीकरण दिलं जाते भाजपच्या नेत्यांकडून, ते म्हणजे एवढ्या राष्ट्रीय स्तरावरचे नेते वॉर्डातल्या एखाद्या नगरसेवकासारखे पैसे का वाटतील, आणि दुसरं म्हणजे हे जे पैसे इथं सापडलेले आहेत ते यांच्या डायऱ्या आणि लॅपटॉप पण आहे तिकडे आमच्याकडे। त्या डायऱ्या कुठे आहेत? डायऱ्या त्या म्हणजे त्या डायऱ्या तुम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत का पोलिसांनी दिल्या? नाही, दाखवा ना जरा। मी इकडे तुमचे आहेत ठाकूर सर, एक मिनिट फक्त थांबा। आपल्यासोबत भाजपचे नेते राजन नाईक हे सुद्धा जोडले गेले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण बघूयात। राजन नाईक सर, एक व्हिडिओ समोर आला आहे, त्याच्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते पैसे वाटत असल्याचा आरोप होतोय, घेराव घातलेला आहे बवियाच्या कार्यकर्त्यांनी, तुमची काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार। बोला। हॉटेलमध्ये सीसी फुटेज अवेलेबल आहे। ते सीसी फुटेज निवडणूक अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी ताब्यात घ्यावं, पूर्ण सीसी फुटेज चेक करावा। दूध का दूध, पाणी का पाणी होईल। पण इथं आता आपल्यासोबत हितेंद्र ठाकूर सुद्धा आहेत, ते म्हणतायत की डायऱ्या आहेत, त्याच्यामध्ये लॅपटॉप आहे विनोद तावडेंचा, 5 कोटी रुपये ते घेऊन आलेले होते। इथे प्रश्न, तावडे साहेब 5 कोटी घेऊन आले होते असं म्हणणं आपलं आहे, त्यांचं म्हणणं आहे। म्हणूनच माझी विनंती आहे की हॉटेलचं सीसी फुटेज प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, निवडणूक अधिकाऱ्यांनी ताब्यात घ्यावं। दूध का दूध, पाणी का सत्य काय ते समोर येईल। पण राजन नाईक सर, एक प्रश्न विचारला जातोय वारंवार विरोधकांकडून, तो म्हणजे 48 तासाच्या आधी, म्हणजे जेव्हा 48 तास राहतात मतदानासाठी, तेव्हा दुसऱ्या नेत्याने त्या मतदारसंघामध्ये राहू नये, मग विनोद तावडे तिथं काय करत होते असा सवाल ते विचारतायत। प्रमुख कार्यकर्त्याशी कुठल्याही प्रकारे काही कटकट करू नका, आचारसंहितेचं पालन करा। आज प्रचार करायला कालपासून बंद झालाय, त्यामुळे कुठेही आगळीकपणा करू नका आणि मतदाराशी संपर्क, उद्या मतदार बाहेर काढण्याचं, मतदान पर्सेंटेज कसं वाढेल यासाठी त्यांचा इथे प्रवास होता। राजन नाईक सर, तुम्ही त्यांच्यासोबत होतात विनोद तावडेंसोबत, तर नेमकं काय घडलं? कधी हे सर्व बवियाचे कार्यकर्ते आले? तो प्रसंग, घटनाक्रम सांगू शकाल? मी त्या बैठकीला मी तावडे साहेबांचं स्वागत केलं आणि मी हॉटेलमधून बाहेर पडत होतो, त्यावेळेला हे झालं, तसं मी हॉटेलमध्ये पुढे जाऊन परत आलोय, बरोबर आहे ना? त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर दूध का दूध, पाणी का पाणी होईल। हितेंद्र ठाकूरजी, आपण ऐकलेलं आहे राजन नाईक काय म्हणतायत की दूध का दूध, पाणी का पाणी होईल। सीसीटीव्ही बंद केलेले, ते आता आम्ही आल्यावर चालू केले, सीसीटीव्ही बंद केलेले, आणि यांना साधी एवढी अक्कल नाही, अगोदर मतदारसंघ बाहेरच्या नेत्यांनी सोडायचा असतो। हे जर त्याला माहित नसेल ते मोठं दुर्दैव आहे। राजन नाईक जी काय म्हणतात? पैसे 5 कोटी रुपये घेऊन स्वतः सरचिटणीस वाटप करायला आज 150-200 कार्यकर्ते
कशा करता आलेले? काय कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन करायचं असते? राजन नाईकजी, तुमचं काय म्हणणं आहे यावर? हॅलो हा बोला बोला. हॅलो हा राजन नाईकजी, आवाज येतोय माझा? हॅलो राजन नाईकजी, हॅलो राजन नाईक यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, पण त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येतोय. ते हॅलो हॅलो या ठिकाणी म्हणताना दिसत आहेत. तर हितेंद्र ठाकूर यांनी काही सवाल इथं उपस्थित केले आहेत. ते राष्ट्रीय नेते आहेत विनोद तावडे, आणि त्यांना याविषयी माहिती नव्हतं का, हा नियम माहिती नव्हता का, की तो मतदारसंघ मोठ्या नेत्यांनी सोडायचा असता, असं हितेंद्र ठाकूर या ठिकाणी म्हणताना दिसत आहेत. हितेंद्र ठाकूरजी, तुमच्याकडे मी पुन्हा एकदा येते. आपण बघितलं की राजन नाईक म्हणतायत तिथले सीसीटीव्ही तपासा, सर्व गोष्टी तपासा, आणि तिथं फक्त मार्गदर्शन करण्यासाठी विनोद तावडे आलेले होते. हितेंद्र ठाकूरजी, हॅलो. हा बोला. तुम्ही म्हणताय तुमच्याकडे डायरी आहे, त्याचबरोबर लॅपटॉप आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय आहे? कोणाचे आहे ते डायरी, लॅपटॉप आणि बॅग? प्रमुख सगळं आहे. हा त्याच्यामध्ये काय लिहिलंय? हा कुठे किती पोचवले, कुठे किती बूथ प्रमुखांना काय हे सगळं आहे त्याच्यात. त्या डायऱ्या मी फुरसत मिळालं तर नीट बघेल ना. तर सध्या तुमचं काय म्हणणं आहे हितेंद्र ठाकूरजी? पोलिसांनी आणि इलेक्शन कमिशननी रीतसर कारवाई करावी, कायदेशीर. जी मला इच्छा नाही हे करतील दबावाखाली. तुम्ही तक्रार केली आहे का? हो, मी स्वतः अरुणशी बोललेलो. मग काय म्हणतायत पोलीस आणि निवडणूक आयोग? आता बघू काय करतायत ते. त्यांनी दखल घेतली आहे त्यांच्यावर विश्वास दृढ करायचा. अख्ख्या देशासारखा इकडे पण विषय घालवायचा, ते डिपार्टमेंटनी ठरवावं. हितेंद्र ठाकूरजी, आणखी एक प्रश्न. तुमचे कार्यकर्ते घेराव घातलेले आपल्याला दिसत आहेत, जाब विचारताना दिसत आहेत विनोद तावडेंना, पण विनोद तावडे मात्र स्पष्टपणे नकार देत आहेत. हे माझं नाहीये असं ते म्हणताना आपल्याला दिसत आहे. त्यांना साधा नियम माहित नाही का? 48 तास अगोदर इतर मतदारसंघ सोडून आपल्या मतदारसंघात जायचं, एवढा साधा नियम माहित नाही. आज कशाला इकडे कार्यकर्ते जमवलेले, आणि ते कार्यकर्ते पैसे घेण्याकरता आलेले. त्यांचे चेहरे आणि अवतार बघितलं तर ते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.